बघ स्मिता, आजकाल मुली सगळ्या करिअर ओरिएंटेड झाल्याही पाहिजे, त्या एवढं शिकतो आपण, त्यामुळे काहीतरी पुढे आपल्या ह्याचा उपयोगही झाला पाहिजे. पण त्यांना हे लक्षात राहत नाही की आपलं वय वाढतंय, की आपलं ओव्हरीचं पण वय वाढतंय. बरोबर. मग जेव्हा तुम्ही लग्न कराल, तुमचं वय जर 35 असेल तर त्यावेळेला तुम्हाला जे ओसाइट्स पाहिजे ते मिळत नाहीत. आता काय होतं, 30 नंतर मुलींचं ओव्हरीचं एजिंग खूप फास्ट कमी व्हायला लागतं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की 30च्या आत तुम्ही आपले जर ओसाइट्स फ्रीज करून ठेवले, एक फ्रीजिंग करून ठेवलं, त्यानंतर तुम्ही करिअर करा, तुम्हाला पाहिजे तेव्हा लग्न करा, काही करा, आणि मग नंतर तुम्ही हे एक्स तुम्ही त्यावेळेला वापरू शकता. तोपर्यंत तुमचं वय झालेलं असतं, पण बीज तुमचं 25 वर्षाचं असतं. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. क्वालिटी चांगली असते, त्यातून बेबी चांगले होतात, एम्ब्रिओ चांगले होतात, आणि लवकरही तुम्हाला रिझल्ट मिळतात. मग त्यासाठी पणवण फिरावं लागत नाही. नाही तर 35च्या नंतर तू IVF करायला गेली मुलगी, तर तिला खूप त्रास होतो. असं नाही की लगेचच होईल, 2 सायकल 3 सायकल असे लागतात की बीजच मिळत नाही.